हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 164 सुटका. अध्यात्म सांगते की सृष्टी भासमान आहे. ह्याचा अर्थ सृष्टी नाही असा नव्हे, तर ही सृष्टी आणि आपण यात भेद नाही. पंचमहातत्वे परम आत्म्यामधून निर्माण झाली आहेत. आपण परम आत्म्याचा अंश आहोत. आपण अंशात्मा आहोत. अंशात्म्याने पंचमहातत्वांमधून स्वतः सभोवती देह धारण केला आहे. ही सृष्टी पंचमहातत्वांपासून निर्माण झाली आहे. ह्याचा अर्थ ही सृष्टी, आपला देह, आपण असे सर्व काही परम आत्म्यामधूनच निर्माण झालेले आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, बिंबा बिंबत्व जालेपणे प्रतिबिंबाचेनी. प्रत्येक गोष्ट ही आपलीच प्रतिमा आहे. तेव्हा कशातही भेद मानू नये. भेद मानल्यामुळेच सर्व घोटाळा होत असतो. चतुर्थी होती. उपवास होता. रात्री 10 वाजता चंद्रोदय होता. बाळू शेजारच्या गावात कामाला गेला होता. रात्री जेवायची घाई नव्हती, म्हणून बाळू दिवसभर जरा आरामात काम उरकून रात्री चालत चालत आपल्या घरी येत होता. वाटेत त्याला तहान लागली. काही अंतरावर त्याला विहीर दिसली. बाळू विहिरीजवळ गेला. विहिरीला रहाट होता, परंतु पाणी काढायला भांडे नव्हते. बाळूने सहजच विहिरीत डोकावून पाहिले. त्याला धक्काच बसला, कारण विहिरीत चंद्र दिसत होता. चंद्र विहिरीत अडकलेला पाहून बाळूला समस्त चतुर्थीकरांची काळजी वाटायला लागली. चंद्र असा विहिरीत अडकला आहे, याचे दर्शन चतुर्थीकरांना होणार कसे आणि ते उपवास सोडणार कसे? लाखो लोकांच्या उपवास सोडण्याचा प्रश्न आहे. ते काही नाही, चंद्राची विहिरीतून सुटका केलीच पाहिजे. बाळूने रहाटाची दोरी सोडली. तिला कळशीसाठी असलेला मोठा फास केला आणि त्याने तो फास विहिरीत चंद्राच्या दिशेने भिरकावला. फास अडकला. बाळूला वाटले की चंद्राला फास लागला आहे. वास्तविक फास विहिरीत पायरीच्या दगडाला अडकला होता, पण बाळूने चंद्राला बाहेर काढायला झपाटलेला होता. त्याने एकवटून जोर लावून दोरी वर ओढायला सुरुवात केली. फारच जड जात होते. बाळू स्वतःशी पुटपुटला, आता चंद्र जड असणारच. खूप जोर लावला. इतक्यात बाळूचा पाय सटकला, तोल गेला आणि बाळू धाडकन विहिरीत पडला. विहिरीत भरपूर पाणी होते, त्यामुळे बाळूला लागले नाही. अचानक विहिरीत पडल्यामुळे बाळू जरा भांबावला, परंतु त्याने स्वतःला सावरले. तोंडावरून हात फिरवून वर पाहिले तर त्याला आकाशात चंद्र दिसला. बाळूने सुस्कारा सोडला. तो स्वतःशी म्हणाला, चंद्राची सुटका झाली हे बरे झाले. मी पडलो म्हणून काही बिघडत नाही. मी काय कसाही विहिरीबाहेर येईन. जरा त्रास झाला, परंतु समस्त चतुर्थीकरांच्या चंद्रदर्शनाची आणि उपवास सोडायची सोय तर झाली. कथामृत 165. आत्मज्ञान. श्वेतकेतू आपल्या गुरूंना म्हणाला, गुरुदेव, जे काही प्रत्यक्ष डोळ्यांना दिसते, जे काही कानांनी प्रत्यक्ष ऐकायला येते, ज्याचा गंध नाकाला जाणवतो, ज्याची चव जिभेला घेता येते, त्याचा स्पर्श त्वचेला होतो, अशा प्रकारे जे काही पंचज्ञानेंद्रियांनी आपल्याला प्रत्यक्ष जाणवते, भावते, ते प्रत्यक्ष आहे असे आपण म्हणू शकतो. ते आहे ह्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. परंतु जे अशा प्रकारे आपल्याला प्रत्यक्ष जाणवू शकत नाही, ते आहे असे आपण म्हणू शकत नाही. याचप्रमाणे जर आत्मा आहे असे आपण म्हणता, तर तो आत्मा मला प्रत्यक्ष दाखवा, म्हणजे मी त्यावर विश्वास ठेवीन. त्यावर गुरुदेव म्हणाले, श्वेतकेतू, आता फार रात्र झाली आहे, तेव्हा आपण याविषयी उद्या चर्चा करू. झोपताना एक काम कर, त्या कमंडलूमध्ये थोडे पाणी घेऊन त्यात मीठ घालून ठेव. त्याप्रमाणे श्वेतकेतूने केले आणि तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी श्वेतकेतूने आपल्या गुरूंना आदल्या दिवशीच्या चर्चेची आठवण करून दिली आणि आत्मा
प्रत्यक्ष दाखवण्याची विनंती केली. तेव्हा गुरुदेव म्हणाले, श्वेतकेतू, त्या कमंडलूतील पाण्यात काल घातलेले मीठ इकडे घेऊन ये. तेव्हा श्वेतकेतू म्हणाला, गुरुदेव, ते मीठ पाण्यात विरघळून गेले, तेव्हा ते घेऊन येणे शक्य नाही. परंतु त्या पाण्यात मीठ आहे हे त्या पाण्याची चव घेतल्यास समजून येईल. त्यावर गुरुदेव म्हणाले, श्वेतकेतू, जसे पाण्यात मीठ आहे हे प्रत्यक्ष दिसत नसूनही तू चव घेऊन ते समजून घेतोस, तसेच देहात आत्मा आहे हे तू देह जीवित आहे ह्यावरून समजून घे. कारण आत्मा देहातून बाहेर गेला तर देह जीवित राहत नाही. ह्याचा अर्थ आत्मा अस्तित्वात आहे हे नक्की. मीठ जसे त्या पाण्यातील थेंबाथेंबात मिसळलेले आहे, तसेच आत्मा जळी स्थळी काष्टी पाषाणी चराचर सृष्टीमध्ये भरलेला आहे. त्याचप्रमाणे हे पाणी अग्नीवर ठेवून त्यातील पाण्याची वाफ होईल आणि खाली मीठ शिल्लक राहील आणि तू सिद्ध करू शकशील की पाण्यात मीठ होते. तसेच अध्यात्म योग साधना करून कुंडलिनी शक्ती जागृत करून आपण त्या आत्म्याचा साक्षात्कार घेऊ शकतो. अध्यात्म योग साधनेने आपण त्या आत्म्याची झलक मिळवू शकतो. अध्यात्म योग साधनेने देह शुद्ध होतो आणि त्या योगे देहातून अशुद्ध नष्ट होऊन निघून गेल्यावर पूर्ण शुद्ध आत्मा आपल्याला साक्षात्कारित होतो. आपल्याला आत्मानुभूती मिळते. परंतु पाणी उकळण्या इतकी ही अध्यात्म योग साधना सोपी नाही. ती पूर्ण शुद्ध आचरणाने योग्य अशा गुरूकडून आत्मसात करावी लागते. तेव्हाच आत्मज्ञान प्राप्त होते. हरि ओम.